हे मानसिक जे तुमच्या डोक्यामध्ये कचरा भरलाय तो कचरा तुम्हाला स्वच्छ करावा लागणार. म्हणजे घर जसं स्वच्छ करतो तसं तुमचं मेंदूमध्ये जे विचार अननेसेसरी गोष्टी ज्या साठलेल्या आहेत त्याचं कुठेतरी अनालिसिस करून तुम्हाला त्या बाहेर काढाव्या लागतील आणि नव्यानं तुमचं आयुष्य सुरुवात करावं लागेल. आणि ते करत असताना तुम्हाला आहे हातात काय आणि हातात नाही आहे त्यासाठी प्रयत्न करा. जे नाहीये ते सोडून द्या वेळेवरती, परमेश्वरावरती सोडवा. ते आपल्याला ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला देतीलच ते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या अधीन आपणच आहे. आपल्या अधीन आपली बायका मुलं नाहीत, मित्रमंडळी नाहीत, कुणीही नाही. त्यामुळे जगाला बदलण्याचा प्रयत्न कधीही करू नका किंवा लोक आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतील अशा अपेक्षा पण कुठेही ठेवू नका. त्यांना वागवण्यासाठी प्रेम, विश्वास, श्रद्धा ह्याच गोष्टी उपयोगाला येतात. बाकी काही उपयोगाला येत नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतंय. मुलं आपल्या जन्माला आली, पोटाला जन्माला आली, त्यांचा हा ऋणानुबंध मायेचा असतो कर्मसिद्धांताप्रमाणे. आणि ती माया जी असती ती तुम्हाला पाप पुण्याच्या बेसिसवरती त्याचं सुख आणि दुःख देत असते. मुलं बाळ आपल्याला सांभाळतील किंवा चांगली वागतीलच, चांगली निघतीलच, नो गॅरंटी. आपण उदाहरण बघितलंय, आपण ज्यांच्यासाठी कार्यक्रम घेतला त्यांचाच मुलगा आपल्या कार्यक्रमाला थांबला नाही. शोकांती काय? फॉरगेट इट. असं केलं तर तुमची मानसिक ऊर्जा तुम्ही खूप ठिकाणी वाचवू शकताय. आपण हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मोठेपणा करायची हौस मौस, आपल्याबद्दलचं लोकांच्या मनात असलेलं स्थान वाढणार कसं, किंवा आपल्याला काही गोष्टी आपण लोकांच्या नजरेत आपण आणून देतो. लहान मुलांचं असं अट्रॅक्शन, लहान मुलांना आकर्षण असते, म्हणजे ते सगळ्यांचं लक्ष खेचून घ्यायचा प्रयत्न करतात. आपलं लाईफ पण समोर तसंच चाललेलं असतं. आपण पण काय करत असतो, आपल्याकडं लोकांचं लक्ष कसं जाईल ह्यासाठी आपण आयुष्यातला बराच काळ खर्च करतो. आपल्या डे टू डे 24 तासामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण मेजॉरिटी ऍक्टिव्हिटीज अशाच करत असतो. स्टेटस सुद्धा ठेवतो आपण, लोकांना अट्रॅक्ट करायसाठी ठेवतो. काय उद्देश आहे सांगा? तुम्ही एखादं स्टेटस ठेवलं, तुमचा फोटो ठेवला, 4 गोष्टी ठेवल्या, लोकांना काय तुम्हाला दाखवायचं ते तुम्हाला कळलं म्हणजे विषय संपला ना. मार्केटिंग नको आहे त्याचं. हा, मार्केटिंगचं स्टेटस ठीक आहे, वस्तू विकायची आहे ठेवा, लोकांना कळू दे तुमच्याकडे वस्तू आहे ती, पण त्यातनं उद्देश स्पष्ट असावा आणि तो उद्देश हा तुम्हाला अधोगतीकडे नेणारा नसावा. अधोगती शब्द वापरलाय मी, म्हणजे तुमचं मानसिक भ्रम उत्पन्न करायला तुमची कुठलीही कृती तुम्हाला कारणीभूत होऊ नये. मोठेपणाचा भ्रम असतो, अभ्यास न करता सुद्धा येतंय असा भ्रम असतो, आसपासच्या गावामध्ये माझ्यासारखं दुसरं कोणी नाहीये, मला ऑप्शन नाही, हा एक भ्रम आहे, सगळी लोक माझं ऐकतात, हा एक मोठा भ्रम आहे. लोक आपल्यापेक्षा हुशार असतात. आपल्याकडनं रिस्पॉन्स नाही मिळाला तर 4 ज्योतिषी फिरून आलेले असतात आणि दुसरीकडे जायला सुद्धा रिकाम असतात. कोणीही जगात बांधील नसतो, एकच परमेश्वराचं दार असतं, तेवढंच उघडं असतं, तो सगळ्यांना वेलकम करत असतो. त्यामुळे आयुष्यात वेळ वाया घालवू नका, अभ्यास करा, डोकं ठेवा. कारण मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये बुद्धीचाच फरक फक्त ठेवलाय. आपण बुद्धिवादी आहे म्हणून आपण संस्कार करून घेऊ शकतोय, लोकांच्यावर करू शकतोय, अभ्यास करू शकतोय, चांगलं वाईट आपल्याला समजण्याची बुद्धी आहे, विवेक आहे. जनावरांच्या मध्ये, इतर प्राण्यांच्या मध्ये तो विवेक दिलेला नाही आपल्याला. आणि मनुष्य जन्म त्यातल्या त्यात अतिशय दुर्लभ म्हणतात शास्त्राप्रमाणे. का दुर्लभ आहे? कारण त्याला विवेक आहे, ब्रह्मज्ञान मिळवू शकतोय. किती पुस्तकं आहेत, आपण वाचतच नाहीये. कारण बराचसाच वेळ आपला वाचण्याच्या ऐवजी आपण
गोष्टीमध्ये घालवतो व्यायाम, तुमची आत्मोन्नती होणार कशी? मी आत्मोन्नती शब्द वापरलाय. तुमचे इंटरनल सोल ज्या वेळेला डेव्हलप व्हायला सुरुवात होतो, परिपूर्ण व्हायला सुरुवात होतो, त्यावेळेला तुमच्यात तेज येतं. रोज आरशात स्वतःला बघा, चेहऱ्यावरती किती तेज आहे आपल्या. प्रत्येक जण बघा, रोज सकाळी उठल्यानंतर आरशात बघायचं. हा प्रयोग सगळ्यांनी करून बघा. किती लोक स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतात? किती लोकांच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते? किती लोकांच्या चेहऱ्यावरती चैतन्य दिसतंय? ऑब्झर्वेशनचा भाग आहे. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर बघा, एरवी बघा, किती लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद, हास्य दिसतंय. तुम्हाला तुमचा आलेख तुम्ही स्वतः आरशात दिसतोय. तुम्ही किती पाप केले, किती पुण्य केलंय, हे तुमचा आरसा स्वतःला दाखवेल. चेहऱ्यावरून कळतं, माणसाच्या नजरेतनं कळतं. असं तुम्ही रोज केला तर तुम्ही नक्कीच डेव्हलप होत आहे. तुम्हाला कळायला सुरुवात व्हायला पाहिजे. कळणं आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमचे महाराज म्हणायचे, ज्याला कळलं तो पार झाला. कळणंच महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीतलं तुम्हाला कळलं पाहिजे, आणि प्रयत्न हे सगळे कळण्यासाठीच पाहिजे. त्यामुळे हे मनुष्यजन्म वाया घालवू नका. दिवस वाया घालवू नका. 1 तास सुद्धा वाया घालवू नका. कुठं जायचं असेल तर उद्देश काय आहे, तो यशस्वी होणार आहे का, जाणं गरजेचं आहे का, असेल तर नक्कीच जा. वेळ वाया घालवू नका. मन शांत करायचं असेल तर कुठेही दत्त मंदिर असेल, उंबराचं झाड असेल, जाऊन बसा अर्धा तास. निर्जन ठिकाणी जावा, एकटं जावा. अशा ठिकाणी गेल्यानंतर मन शांत होतं, प्रसन्न होतं. डोक्यातले अनेक विचार निघून जातात. ज्योतिराम आणि सुबोध माझ्याबरोबर फिरलेत, दोघेही फिरलेत, आणि त्यांना मी दाखवलेलं आहे की फिरायचं कसं असतं, कुठं कुठं जायचं असतं. एखाद्या भागात गेल्यानंतर आपल्याला किती गोष्टी बघायला मिळतात, तिथं काय काय आहे, त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे, तिथं सेन्सिटिव्ह एरिया कुठला आहे. अशी बरीच ठिकाणं आहे की तिथं कोणी जात नाही, जागरूक ठिकाण असतात. एक चेतना असते त्या ठिकाणी. तिथं जाऊन बसा, एकांतात बसा. एकांतात बसल्यानंतर तुम्हाला खरी आत्मानुभूती येते. गर्दीत येत नसते. पंढरपूरला जातात लोक, लाखो लोक असतात. बालाजीला जातात, लाखो लोक जात असतात. देव कधीही अशा ठिकाणी भेटत नाही. चुकून सुद्धा जाऊ नका. चुकून सुद्धा जाऊ नका. तुम्हाला देव तुमच्याकडे यायचं अपेक्षित असेल तर एकांत हा सगळ्यात मोठा ऑप्शन आहे. त्याला रोज एकांतात बसा, एकांतात राहायची सवय ठेवा. गर्दी कमी करा. गर्दी गरजेची आहेच, जगण्यासाठी लोक गरजेचेच आहे. एकांताला वेळ पाहिजे तुम्हाला, तेही तुम्ही सुरू करा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं एकांतात बसा. घरी वेळ नसेल, मंदिरात जाऊन बसा. मंदिरात गर्दी आहे, माळावर जाऊन बसा, शेतात जाऊन बसा, जिथं कोणी नाही अशा ठिकाणी जाऊन बसा. अशा ठिकाणी बसल्यानंतर मग तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होतं. हळूहळू तुम्हाला कळायला सुरुवात होतं, विचार करायला तुम्ही सुरुवात करताय. तेच गर्दीत गडबडीत नाही होणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला डेली बेसिसवरती तुमचं डोक्यातला कचरा काढण्यासाठी काय काय ऍक्टिव्हिटी करायला लागतील, त्याचंही टाइम टेबल तुम्ही तयार करायला पाहिजे. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही उपयोगाच्या गोष्टी किती आहेत. असं पण करायचं नाही. काही लोक आता बघतोय मी बाहेर समाजामध्ये, उठलं की देवापुढे जाऊन बसतात. सगळं आवरायचं, आंघोळ करायचं, देवपूजा करायला 2-2 तास देवपूजा करायची. 50 ग्रंथ असतात, त्यातलं थोडं वाचायचं, त्यातलं थोडं वाचायचं. हे एक स्तोत्र म्हणायचं, ते एक स्तोत्र म्हणायचं. म्हणजे बडबडण्यात 2 तास वाया घालवतात.
काही मिळत नाही त्यातनं. बंद करायचंय सगळं. कॉन्सन्ट्रेट व्हा. भौतिक पूजा करू नका. वेळ असेल तर नक्कीच करा. देव धुणे, पंचोपचार पूजा करणे, वेळ आहे, छंद आहे, नक्कीच करा. एक मानसिक समाधान म्हणून किंवा कुठेतरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हावं म्हणून करा. पण त्याच्याबरोबर तुमची मानसिक ऊर्जा एका ठिकाणी आणण्यासाठी स्तोत्र स्वरूपात, मंत्र स्वरूपात, ध्यान स्वरूपात, काहीच नाही झालं, काहीच करू शकला नाही, तर मौन पाळायचं, म्हणजे न बोलता राहायचं. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. संस्कृतमध्ये एक म्हण आहे बघा, मौनम सर्वार्थ साधनम. मौन पाळणं हे सगळ्यात मोठं साधन मानलंय आणि सर्व गोष्टीवरती रामबाण उपाय म्हणून. म्हणजे तोंड नाही उघडलं तर मासा सुद्धा गळायला लागत नाही, असं सुद्धा आपण ऐकतो. ते करा. अवडंबर करायची गरज नाही. लोकांना दाखवण्यासाठी देवधर्म करायची गरज नाही. लोकांना दाखवण्यासाठी मी ज्योतिष आहे म्हणून दाखवायची गरज नाही. तुम्ही ज्योतिष आहे लोकांना कळतेच. तुम्ही ते शिकायला लागलाय, सांगताय, म्हणजे लोकांना माहितीच असते. सिद्ध तुम्हाला करायचं आहे. सिद्ध कसं करणार आहे? तुम्ही सांगितलेलं तर तुम्ही सिद्ध झाला म्हणायचं. मग सिद्ध होण्यासाठी मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे. तुम्ही जगाच्या बाजारात कुठं आहेत हे अनालिसिस तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि मी सांगितलेल्या ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अनालिसिस करा. तुमची किंमत तुम्हाला कळेल, जगाच्या बाजारात तुम्ही कुठं आहे ते. आणि त्यानुसार मग इथून पुढे तुम्हाला कुठं जायचं आहे, अचिव्हमेंट्स काय करायच्या आहेत, काहीतरी एम असतं. व्यवहारिक एम ठेवू नका. कोणाला मोठं पद पाहिजे असतं, कुणाला गाडी, बंगला, पैसा पाहिजे असतोय. हे एम ठेवू नका. हे व्यवहारिक एम आहे. हे मायेत गुंतवणारी अचिव्हमेंट्स आहेत, विषय. हे तुम्ही प्रयत्नाने भोग म्हणून जेवढं गरजेचं आहे तेवढं मिळवू शकताय. एम काय पाहिजे तुमचं? एम मध्ये सुद्धा तुम्हाला नाशवंत ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये एम कधीच ठेवायचं नसतं. गाडी मिळाली ती नाशवंत आहे. सुखाचं भोग भोगण्यासाठी तुम्हाला एक साधन म्हणून आहे. साधन कधीही समाप्त होऊ शकते, संपू शकते. न संपणारी एकच प्रॉपर्टी, ती म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. गुंठाभर जमीन घेतला, विकायची वेळ आली तर विकायला लागतं. पोरबाळा झालं तर वाटण्या संपता येते. एक कोणतरी चांगलं निघतंय, कोणतरी वाईट निघतंय, विकून टाकतात ते. एम काय पाहिजे तुमचं? आत्मोन्नती हे एम पाहिजे. तेच तुम्ही घेऊन जाणार आहे. तुमचं सोल रिफाईन व्हायला पाहिजे. त्याच्यावर जी मायाची काजळी पडली ती घासून काढायला पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे, तत्वचिंतन करायला पाहिजे. तुमच्या बरोबर तेच जाणार आहे. पाप पुण्यातला फरक कळला पाहिजे, विवेक जागा ठेवला पाहिजे, चांगलं वाईट कळायला पाहिजे. विवेक ठेवायचं म्हणजे दोन्ही अर्थाने ठेवायचं असतं. प्रयत्नवादी विवेक पण पाहिजे. नाही तर सगळं मला दैवाधीन आहे, मी काय करू शकत नाही, सगळं देवावरती सोपवलंय म्हणून विना प्रयत्न बसायचं. अपयश आलं की देवाच्या नावावर थुकून माझं नशीबच असं आहे म्हणायचं, नशिबाला दोष देत बसायचं. एक्सक्यूज आहे, एक प्रकारचं एक्सक्यूज घेतात लोक, माझं नशीबच तसं आहे म्हणून. आत्मोन्नतीसाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत ते तुम्हाला मान्य आहेत का? किती काळ एकांतात व्यक्त केलाय, किती काळ स्वतःशी चर्चा केली, किती काळ स्वतःच्या चांगल्या वाईट गोष्टीचं चिंतन केलंय. मग तुम्हाला ईश्वरानं तुमच्याकडे लक्ष का द्यायचं? ते देण्यासाठी काहीतरी तुमचं पण डिवोशन पाहिजे की. लहान मूल रडतं,
भूक लागल्यानंतर रडल्यानंतर कुणालाही पाजर फुटतो. पण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करून जर रडत असेल, ही वस्तू पाहिजे, खेळणं पाहिजे, तर राग येतो. फरक बघा किती मोठा आहे. भुकेनं व्याकुळ झालेल्या मुलाला ते लगेच कळतं, आईला कळतं, सामान्य माणसाला सुद्धा कळतं. आणि भूक सोडून दुसऱ्या गोष्टीसाठी, वस्तूसाठी हट्ट करून रडलं तर ती किरकिर वाटते आपल्याला. मग राग उठते, येतो आणि 2 मुस्काटात देऊ वाटतात त्या मुलाला. खूप मोठा फरक आहे. देव सुद्धा हाच फरक ओळखतो. गरज किती आहे, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, देवाला कळतंय, सगळं कळत असतंय. तुमच्याकडे तो सगळ्या अंगाने बघत असतो. जग जरी तुमच्याकडे लक्ष देत नसलं तर परमेश्वराचं तुमच्याकडे 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा चालू असतो. काही ठिकाणी बोर्ड लावलेला असतो, यू आर अंडर विजिलन्स किंवा यू आर अंडर सीसीटीव्ही कॅमेरा, काहीतरी लिहिलेलं असतं. तसं परमेश्वर सुद्धा आपल्याकडे 24 तास लक्ष ठेवून आहे, ही भावना ठेवून तुम्हाला 24 तास कर्म केलं पाहिजे. विवेक जागा ठेवा, चांगलं वाईट ओळखा, समाजातली चांगली माणसं, वाईट माणसं ओळखा. तोंड बंद ठेवा, कुणाशी किती वाद घालायचा, कुठं शांत बसायचं, कुठं बोलायचं, याचा प्रॉपर अनुभव घ्या. अनेक गोष्टी आहेत, हे शांत बसल्यानंतर एकांतात असल्याशिवाय ह्या गोष्टी सुचत नाहीत, लक्षात येत नाही, बुद्धीत फरक पडत नाही, प्रकाश पडत नाही. आणि या सगळ्यांचा दिवा कुणीतरी लावायला लागतो. हे कुणीतरी तुमच्यातलं पेटवायला लागतं. कुणीतरी हा आत्मसन्मान, हे आतलं अंतरंग जाग करायला लागतं, त्याची जाणीव करून द्यायला लागते. यशस्वी कोण होते, ज्यांना ही जाणीव होते, ती लोक विचार करतात, त्यांना कळतं, प्रेरित होतात, ती लोक आयुष्यात खूप पुढे जातात. आणि म्हणून गुरुशिवाय गती नाही म्हणतात. गुरुपौर्णिमेचं खरं उद्देश जो आहे तो हा आहे, प्रत्येकामध्ये गुरुतत्वानं तुमचं आत्मिक तेज, बल जे आहे ते वाढवणं, त्याचं संवर्धन करणं. आणि हे तत्व तुम्ही, इलिजिबिलिटी जे आहे, या तत्वाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण असतो, तो तुम्ही स्वतःमध्ये आणला पाहिजे. आणि गुरु करायला कुठंही जावं लागत नाही, कुणाच्याही मागं लागावं लागत नाही, तुम्ही आपोआप त्याच्या संपर्कात येत आहे. तुमचे ऋणानुबंध एवढे स्ट्रॉंग असतात की ते येतात. त्यामुळं, आणि कुणालाही गुरु करताना 10 वेळा विचार करून करा, समर्पण करताना 10 वेळा विचार करून करा, पात्रता बघा. गावठी डॉक्टरकडे आपण जसं जात नाही मोठ्या गोष्टीसाठी, तसं मोठ्या गोष्टीसाठी मोठ्या लोकांच्याकडेच जायला. आणि आपल्यासाठी सगळ्यात मोठं एकच आहे, दत्त महाराज, त्याच्याशिवाय दुसरं कोण मोठं नाहीये. जसं सुप्रीम कोर्टाच्या पुढे दुसरं कुठलं कोर्ट नाही, तसं दत्त महाराज एक सुप्रीम कोर्ट आहे. ज्यांना खालच्या कुठल्याही कोर्टामध्ये दिशा मिळत नाही, त्यांनी डायरेक्ट वरच्या कोर्टात जावं. आणि तिथं त्यांना सगळं माहित असतंय, तुमच्या सगळ्या विवंचना, तुमच्या सगळ्या अडचणी, सगळं माहित असतंय. देवाला सगळं माहित असतंय. तुम्ही फक्त हात जोडून सरेंडर व्हायचं असते. तुमची योग्य वेळ आली की ते तुमचा न्याय बरोबर करतात. आणि ह्यासाठी तुमची परमेश्वरावर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. त्यांनी तुम्हाला जे क्षेत्र निवडून दिलेलं आहे त्यात तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत. येत नसलं तर येत नाही म्हणून सांगा, उत्तर जमत नसेल तर देऊ नका, अभ्यास करा, कुठंतरी ते शास्त्रसंमत पाहिजे असं असेल तर उत्तर द्या लोकांना, प्रामाणिकपणे करा. भलेही तुमचा निर्णय देऊ नका, बाबा मला आता येत नाहीये, अज्ञान सुद्धा लपवताना तुमचं संभाषण कौशल्य वापरा. निर्णय द्यायचा नसेल तरी संभाषण कौशल्य वापरून द्या, पुढच्या व्यक्तीला वाईट वाटायला नको.
आणि पापाचा भागीदार होऊ नका कुठल्याही पैशाच्या आमिषानं. पैसा हा लक्ष्मी चंचल आहे. आज 500,000 रुपये तुम्ही दक्षिणा रोजची कमवाल, उद्या एखादं मोठं आजारपण किंवा एखादं मोठं संकट येईल, त्यात लाखो रुपये तुमचे निघून जातील. ते पैसे तुमच्या हातात टिकणार नाही. मला बरीच लोक उदाहरणं सांगतात. काही ज्योतिष असे आहेत की त्यांच्याकडे एवढे पैसे घेतात, तेवढे पैसे घेतात, हे आहे ते आहे, अमुक आहे तमुक आहे. मायेचा खेळ आहे सगळा. पैसा ही एक माया आहे. ती तुमच्याकडे ज्या स्पीडने येते त्या स्पीडनं जाती, पण ती तुमच्याकडे जादा आली याचा अर्थ तुमचा उतरता काळ सुरू झालाय असं पण म्हणू शकतोय. कारण त्याचा विनियोग तुम्ही कसा करताय हे आपण बघितलेलं नसते. लाखो रुपये कमवतात, बँक बॅलन्स करतात, सोनं दागिने घेतात, प्रॉपर्टी करतात. या लोकांचा हाल काय होतं, सोनं चोरून दिलं जातं किंवा कुठेतरी अशी अशी अवस्था येते की ते सोनं घाण ठेवायला लागतंय. प्रॉपर्टीला मुलं होतात, डिवायडेशन होतंय, प्रॉपर्टी विकून टाकतात, किंवा एखादा आजारपण किंवा काहीतरी मोठा असं घटना घडते, त्यामध्ये सगळं घालवावं लागतंय. बरं, एवढं सगळं मिळालं तर त्याला मानसिकता त्याची अशी विकृत केली जाते की त्याला उपभोगच घेता येत नाही. झोपडीत राहणारी बघा माणसं किती आनंदी असतात. ज्याच्याजवळ काही नाही ती सुद्धा लोक आनंदी असतात. आणि ज्याच्याकडे सगळं आहे तो माणूस खूप चिंताग्रस्त असतो. असं पण असतंय. तुमचा आत्मिक आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला पाहिजे, तुमच्या डोळ्यात दिसायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही गुरुकृपेला इलिजिबल आहे, तोपर्यंत नाही. मग तोपर्यंत तुम्ही किती ठिकाणी डोकं आपटलं, काहीही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं डेली रुटीन जे आहे ते डेली रुटीन तुम्ही बघा, परत एकदा अभ्यास करा डेली रुटीनच्या, चेंजेस करा,